सुरेख अशी मातीची ज्वेलरी आहे। या बँगल्स तू बनवतेस ना? हो, मीच बनवते। या कशापासून बनवल्या? शेणापासून बनवलेल्या या सगळ्या वस्तू आहेत। ही लक्ष्मीची पावलं आहे। हे 9 प्रकारच्या धान्याचं पीठ आहे। याच्यामध्ये 9 प्रकारच्या धान्याला मातीपासून बनवलेली सुंदर अशी फळं आहेत। या भाज्या आहेत। 12 बलुतेदार पद्धती वेस्टेज पासून बनवलेल्या आहेत। सेसम वेस्ट त्याच्यामध्ये 10% नाही, याला दमनी बोलतात। सिरामिक क्लेनी असं टेक्स्चर दिलं। अरे टेक्स्चर वा, नमस्कार मंडळी, नवीन व्हिडिओ मध्ये आपलं खूप खूप स्वागत। मुंबईकर खूप दिवसापासून आपण वाट पाहत असलेलं महालक्ष्मी सरस चालू झालेलं आहे। उमेद अभियान आयोजित महिला बचत गटांना प्राधान्य देणारं हे महालक्ष्मी सरस एक्झिबिशन चालू आहे। MMRDA ग्राउंड नंबर 1-2 BKC बँड्रा कुर्ला कॉम्प्लेक्स बँड्रा ईस्ट 2 मे ते 14 मे असा याचा कालावधी आहे। वेळ असणार आहे सकाळी 10 ते रात्री 10। ग्रामीण भागातील हस्तकला हँडक्राफ्टेड वस्तू तर आपण पाहणारच आहोत। त्याचबरोबर या ठिकाणी आपण आपली पारंपरिक खाद्य संस्कृती देखील पाहणार आहोत। प्लीज स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। नमस्कार, माझं नाव सुवर्ण प्रदीप लांडगे। मी चंद्रपूर जिल्ह्यात बल्लारच्या तालुका विसापूर गावातून आलेली आहे। ताई, या बँगल्स तू बनवतेस ना? हो, मीच या बनवते। कशापासून बनवल्यास? रेशमी थ्रेड पासून बनवलेले आहे। थ्रेड पासून। हे इयरिंग्स पण ना, झुमके? हो, ही सगळी ज्वेलरी हिने बनवलेली आहे। ही मातीची ज्वेलरी आहे। ही मातीची ज्वेलरी? हा, वाव, सुरेख अशी मातीची ज्वेलरी आहे। वेगवेगळ्या प्रकारची हँडमेड ज्वेलरी आपल्याला या स्टॉल वरती पूजा थाली पाहायला मिळेल। रेझिन पूजा थाळी आहे रेझिन मध्ये। हे सुद्धा नेकपीस खूप छान असे आहेत आणि हे असे इयरिंग्स आहेत। रिअल फ्लावर पासून बनवलेले आहे। हे रिअल फ्लॉवर पासून बनवलेले इयरिंग्स आहेत। बांबूची ज्वेलरी, बांबू पासून बनवलेली ही ज्वेलरी आहे। सुरेख अशी ज्वेलरी आपल्याला या स्टॉल वरती पाहायला मिळेल। किती पासून सुरुवात होते तुझ्याकडे? माझ्याकडे 100 पासून 100 पासून सुरुवात होते आणि नंतर त्याच्या डिझाईन प्रमाणे त्याची प्राइस रेंज बदलत जाते। थँक्यू। हा हिचा कॉन्टॅक्ट नंबर आहे। नमस्कार, मी जालना जिल्हा अंबड तालुका येथून आलेलो आहे। माझ्या गटाचं नाव आहे अहिल्यादेवी महिला स्वयंसहायता बचत गट। स्टॉल नंबर आहे B36। माझा मोबाईल नंबर आहे 99 22 67 95 66। मी पारंपरिक हातमागाने बनवलेल्या घोंगड्या आणलेल्या आहेत आणि या घोंगड्या अशा आहेत या उन्हाळ्यात थंड असतात, पावसाळ्यात हिवाळा गरम 12 महिने वापरायला चालतात। ज्यांना कोणाला कमरेचा मणक्याचा आजार, वात, सांध्यावात, रक्तवाहिन्याचे काही प्रॉब्लेम असतील त्यांनी या घोंगडीवर झोपा, 100% आजार कमी होतात। ही घोंगडी उन्हाळ्यात थंड असून पावसाळा हिवाळा 12 महिने वापरायला चालते। त्याच्यामुळे कोणत्याही प्रकारचे याच्यावर आपण प्रक्रिया केलेली आहे। वेगवेगळे प्रकार आहेत। वेगवेगळे प्रकार आहेत। ही जावळाची घोंगडी आहे, ही मोठ्या मेंढ्यांची आहे। त्यानंतर या अशा आसन आहेत, पूजा पारायण खुर्चीवर किचन मध्ये जास्त वेळ थांबत असेल तर पायाला मुंगे वगैरे येणार नाही, असे आसन वगैरे आहेत। त्यानंतर याची टोपी आहे, ज्यांना कोणाला सर्दी डोकं वगैरे दुखत असेल त्याच्यासाठी टोपी आहे। काय प्राइस आहे त्याची टोपीची? टोपी 200 रुपयाला आहे फक्त। त्यानंतर मेंढीच्या केसांची उशी आहे, ही उशी सुद्धा बॅक पेनचा वगैरे प्रॉब्लेम असेल त्यासाठी चांगली असते। मेंढीच्या केसांची उशी आहे। अशा सर्व प्रकारच्या घोंगड्या मी आणलेल्या आहे। हा तुमचा कॉन्टॅक्ट आहे ना? हा माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे आणि हे घोंगडीचे फायदे आहेत। हे सगळे ज्यांना फायदे कोणाला आहेत। घोंगडी वापरायची असेल त्यांनी ते फायदे बघा आणि घोंगडी वापरा। नवीन पिढीला घोंगडी टोचते म्हणून आपण घोंगडीला कव्हरिंग केलेलं कव्हर आहे। केलंय। याच्या आत घोंगडी टाकली आहे। वाव, घोंगडीची दुलाई, रजई आणि गोधडी आणि तिन्ही म्हणून वापरू शकता तुम्ही। थँक्यू। माझं नाव भाग्यश्री सुभाषराव भटकर। नेमका हा बिझनेस माझ्या आईचा आहे आणि तिला मी हेल्प करत आहे यामध्ये। माझ्या आईचे नाव वंदना सुभाषराव भटकर आहे। माझ्या आईच्या गटाचे नाव सदाराम महाराज महिला स्वयंसहायता समूह आरवी छोटी, तालुका हिंगणघाट, जिल्हा वर्धा। फळं कशापासून बनवलेली आहेत? मातीपासून बनवलेली। मातीपासून बनवलेली सुंदर अशी फळं आहेत। या भाज्या आहेत। खूप छान आहे। खूप छान अशी कला आपण या ठिकाणी पाहतोय। हे बनवण्यासाठी खूप वेळ लागत असेल ना? हो, यांचे ऍक्च्युली साचे आहेत। त्यामध्ये आम्ही हे कलेक्ट करून त्याला मग नंतर हिट करून कलरिंग करून करावं। अच्छा, सगळ्या प्रकारच्या या भाज्या आहेत, फळं आहेत। सुंदर अशी कला, हस्तकला या ठिकाणी आपण पाहतोय।
ऍपल अगदी रिअल वाटतायत. सगळ्याच वस्तू ह्या रिअल वाटतायत. गाजर, भेंडी, मिरची, फ्लॉवर, कारलं, सिमला मिरची, बटाटे, लसूण, तसंच मातीपासून बनवलेल्या या सुरेख अशा वस्तू आहेत ज्या शोपीस म्हणून आपण नक्कीच घेऊ शकतो. गिफ्ट देण्यासाठी म्हणा किंवा स्वतःसाठी. हे आपले 12 बलुतेदार पद्धती या ठिकाणी छान असं रेखाटलेलं आहे. खूप छान असा स्टॉल आहे. वेगवेगळी कलाकृती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. अतिशय सुरेख अशी वारकरी सेट, मावळा सेट, भजनी मंडळ, आपले छत्रपती शिवाजी महाराज, त्याचबरोबर विठ्ठल रखुमाई, श्री स्वामी समर्थ, वटवृक्ष, असं छान कलेक्शन आपल्याला या ठिकाणी पाहायला. हा यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे. नमस्कार, माझं नाव निलिमा सचिन निस्ताने, राहणार बेला, तालुका उमरेड, जिल्हा नागपूर. म्युरल क्ले आर्ट आहे. हे कॅनव्हासवर पेंटिंग केली आहे आणि त्याला सिरामिक क्लेनी असं टेक्स्चर दिलं. अरे वा, किती सुरेख आहे हे. खूप छान आहे. पेंटिंग आहेत वेगवेगळी अशी आणि हे पॉट आहेत. हे कशापासून केलेले आहेत ताई वरती पेंटिंग? हे कोणती पेंटिंग? हा, हे पॉट घेतले आहे मी हा. आणि त्यावर मी स्वतः वर्क केलं आहे. अच्छा, खूप छान आहे. अशी वेगवेगळी पेंटिंग आपल्याला या स्टॉल वरती पाहायला मिळतील. अतिशय सुरेख असं पेंटिंग या ठिकाणी केलेलं आहे. वेगवेगळ्या साईज मध्ये आहेत. असे हे फ्लॉवर वास आहेत. खूप छान अशी पेंटिंग आहेत. ताई तुझा कॉन्टॅक्ट सांगते? 7066771262. थँक्यू. हाँ मैम, मैं अकोला से आया हूँ. हमारे गट का नाम है आदर्श महिला बचत गट. सागापासून बनवलेल्या या सगळ्या वस्तू आहेत. हँडक्राफ्टेड आहे. हँडक्राफ्टेड. सुरेख आहे. हे खूप छान असं कलेक्शन आपण या ठिकाणी पाहतोय, जे आपण अगदी पूर्वी हे आपल्या वापरात होतं. छान आहे खूप. हे बैलगाडी आहे ना? ही हाँ, बैलगाडी. बैलगाडी आहे आणि ह्याला टांगा बोलतात ना? नहीं, याला दमनी बोलतात. अच्छा, असा झुला दिसतोय मागे. हा. हे काय आहे उंच? ही मशाल आहे, मशाल. मशाल आहे. खूप सुरेख आहेत आणि हे सगळं सागापासून बनवलेलं आहे. छान असं. अशी ही तोफ आहे. ही समई आहे. हा पाळणा करा एक. पाळणा आहे. बाळकृष्ण. याच्यामध्ये वेगवेगळ्या मग साईज आहेत. असं हे टेबल आहे. खूप सुरेख असं छोटंसं. दाखवू? वाव, मस्त आहे. छान आहे. ही अशी बैलगाडी आहे. अगदी बैल सुद्धा आहे तिथे बनवलेले. या अशा पादुका, कलश, ही उंबरठा पट्टी, उंबरठा, सॉरी. काय प्राइस आहे या उंबरठ्याची? 1500 रुपये. 1500. हे सागाचंच आहे. सागाचं. सागापासून बनवलेली आहे. आणि या अशा वेगवेगळ्या फोटो फ्रेम या ठिकाणी आपण पाहतोय. ही आपली राजमुद्रा. छान अशा फोटो फ्रेम सुद्धा या ठिकाणी आहेत. थँक्यू. माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे 8880200042. नमस्कार, माझं नाव राजश्री आहे आणि मी पालघरवरून आलेले आहे आणि माझ्या गटाचं नाव आहे परिवर्तन. बांबू पासून बनवलेल्या हँडक्राफ्टेड वस्तू या ठिकाणी आहेत. हा मोबाईल स्टँड आहे. आपण हे काय आहे? पेन स्टँड. पेन स्टँड आहे. हे काय आहे ताई? शोपीस आहे का? पेपर वेट आहे. पेपर वेट आणि आहे. कानातले आहे. अच्छा, हे असे इयरिंग्स आहेत. सगळं हे हँडक्राफ्टेड आहे. हे काय आहे? गरम भांड्यांचे ठेवण्यासाठी का? प्लेट आहेत. प्लेट्स आहेत. असा हा ट्रे आहे. काय प्राइस आहे ट्रेची? 400 रुपये. 400 रुपये. सगळं हे हाताने बनवलेलं आहे ना? हे बघा, असे हे पेन स्टँड आहेत. खूप सुरेख आहे. असे हे कंदील आहेत. की होल्डर आहे. असं हे बास्केट आहे. परडी आहे. असे हे की होल्डर्स आहेत. छान आहे. तसंच यांच्याकडे वारली आर्ट केलेल्या अशा या फोटो फ्रेम देखील आहेत. खूप सुरेख असं वारली आर्ट या ठिकाणी केलेलं आहे. थँक्यू. 7218217814. थँक्यू. माझं नाव पूर्णिमा मडघे. आम्ही स्वराली समूह म्हणून आलो आहे आणि सोनाळा जिल्हा बुलढाणा म्हणून. मॅट पासून बनवलेल्या सुरेख अशा यांच्याकडे रांगोळ्या आहेत. हे काय आहे? कशासाठी हे? फर उलन हे देवासमोर ठेवायला. अच्छा, देवासमोर हा. ठेवण्यासाठी. अशी ही लक्ष्मीची पावले. पावलं आहेत. वेगवेगळ्या साईज मध्ये मॅट मध्ये यांच्याकडे रांगोळ्या आहेत. काही प्राइस रेंज तुमच्याकडे कितीने चालू होते? 50. 50 रुपयापासून सुरू होते. सुरू. हे काय आहे? हे उंबरठा पट्टी. हे देवासमोर ठेवायची आहे. अच्छा. उंबरठा पट्टी आहे.
आणि ही पण रांगोळीच आहे, उंबरठा पट्टी उंबरठा पट्टी आहे, बॉर्डर रांगोळी, चौरंगासन. हे चौरंगासन आहे. वाव किती छान आहे, मस्त. आणि या खाली आहेत त्या त्याच्या छोट्या, ही रांगोळीच आहे, 1 फुटाची रांगोळी आहे ही. अच्छा वेगवेगळ्या साईज वेगवेगळ्या साईजची आहे. ही पण सुरेख आहे, मस्त. मग अशा ना वेगवेगळ्या डिझाईन्स मध्ये रांगोळ्या आहेत. हे कितीच आहेत आई? ही समई आसन 200 रुपये जोडी. 200 रुपये जोडी, म्हणजे 100ला एक आहे. मग याच्यामध्ये वेगवेगळ्या डिझाईन्स आहेत, हो ना? छान असं मॅटच्या रांगोळ्या आपल्याला या स्टॉल वरती पाहायला मिळतील. हे बघा इथे अशी काढलेली आहे, छान आहे खूप. 8766554876. थँक्यू. ताई कुठून आलात तुम्ही? आम्ही चिपळूणहून आलो. चिपळूण. सगळी हँडक्राफ्टेड ज्वेलरी आहे ही? हो, सगळी हाताने बनवली आहे. सगळी? एकेका पीसला जवळजवळ 2-3 दिवस लागतात अरे बनवायला. बापरे, सुरेख अशी हँडमेड ज्वेलरी आहे, अगदी फॅन्सी, आणि बराच वेळ लागतो ही बनवण्यासाठी. प्रत्येक पीस युनिक आहे, डिझाईन हा, युनिक आहे. अगदी डिझायनर असा पीस आहे. कॉटनच्या साड्यांवर तर अगदी सुरेख दिसत असेल ही ज्वेलरी ना. छान आहे खूप. प्राइस रेंज Thank ताई you. किती पासून चालू होते ताई? हे चालू केले आम्ही 6 वर्ष झाली. हा नाही, पण म्हणजे प्राइस रेंज किती पासून सुरुवात होते? प्राइस रेंज 250 पासून पुढे अगदी 2000 पर्यंत आहे. जसे दिवस जातात त्याच्यावरती आहे. अच्छा, म्हणजे जितकं तुम्ही काम करता त्याच्यावर बरोबर. प्राइस रेंज आहे. बरोबर, त्याची जी कलाकारी आहे त्याप्रमाणे त्याच्यावरती हो, प्राइस बरोबर. रेंज बदलत जाते. बदलत जातं. छान आहे खूप. थँक्यू. हस्तकथा चिपळूण, उद्योगिनी SHG. आणि जर तुम्हाला इंटरेस्ट असेल काही पीसेस विकत घ्यायचे असतील तर तुम्ही 9960181725 या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता. थँक्यू. नमस्कार, माझं नाव सौ अश्विनी अनिल डोंगरवार, मुक्काम पोस्ट चालना, तहसील लाखनी, जिल्हा भंडारा. माझ्या समूहाचे नाव जयलक्ष्मी स्वयंसहायता समूह आहे. शोपीस आहेत या स्टॉल वरती. हे प्लायवूड पासून बनवलेलं आहे, काही शोपीस आहेत हे लाकडापासून बनवलेले आहेत. आपली पारंपरिक म्हणजे बलुतेदार पद्धती सुद्धा या ठिकाणी आपल्याला दिसते. म्हणजे प्रत्येक काम करताना ती व्यक्ती आपल्याला या ठिकाणी दिसते. सुंदर असे शोपीस आपल्याला या स्टॉल वरती पाहायला मिळतील, आणि खास म्हणजे हे सगळे हँडक्राफ्टेड आहेत. छान असे शोपीस आपण या ठिकाणी पाहतोय. काही प्राइस किती पासून सुरू होते? सुरुवात प्रत्येकाची अलग अलग हा, पण सुरुवात किती पासून होते? 200 पासून आहे ती छोटीशी टोपली पासून. अच्छा, 200 पासून हे आहे. सुरुवात होते. ओके. ही जी टोपली आहे ही 200ची आहे. मी अंकुश जाधव, धाड बुलढाणा येथून आलोय. आणि ह्या सिसम ओड पासून बनवलेल्या मूर्त्या आपल्या सिसम वेस्ट असतं ना त्याच्यापासून तयार करतो आपण. वेस्टेज पासून बनवलेल्या आहेत. सिसम वेस्ट, त्याच्यामध्ये 10% रेझिन आणि 90% सिसम असतं. खूप छान त्याच्यापासून बनवतो आणि खूप हार्डवर्क असतं. हे एक मूर्ती बनवायला 4 ते 5 दिवस लागतात. म्हणजे खूप मेहनत आहे. आणि हो या ना? मूर्तीचा फायदा असा होतो की आपण निगेटिव्ह एनर्जी जी घरामध्ये आहे ना हा येते आपल्या ती येत नाही, कारण सिसमचा जे उंबरठा असतो ना तो उंबरठ्यावरच रोखल्या जाते निगेटिव्ह एनर्जी. तसं हा आपल्या घरात येऊ देत नाही. ही मूर्ती कोणती पण घ्या त्याचा हा फायदा होतो. किती पासून प्राइस रेंज चालू तुम्हाला होते? ह्या 250 ची मूर्ती आहे. छोट्या आहेत त्या. पहिली दुसरी तिसरी लाईन 250 ची, तुम्हाला 150 ला 100 रुपये डिस्काउंट आहे. तसंच जवळपास 40 ते 50% प्रत्येक मूर्ती मागे आपण डिस्काउंट ठेवलेला आहे. जे आम्ही आमच्या गावाकडे ज्या शॉप मध्ये विकतो त्याच्यापेक्षा तुम्हाला इथे डिस्काउंट आहे, हो ना? कारण मुंबईकरांनी आमच्याकडे आवर्जून भेट इथे द्यावी. हजेरी लावून सनी भेट देऊन आणि सनी हा ह्या तुमचा वस्तू घ्यायला कॉन्टॅक्ट पाहिजे. नंबर आहे माझा मागे. कॉन्टॅक्ट. हे खूप लकी स्टोन असतात हे, आणि ह्या लकी स्टोन पासून हे आपण असे तयार करतो. हे Bracelet. रिअल क्रिस्टलचं ब्रेसलेट आहे. हे पायराइटचं आहे. हा सिट्रीन आहे, म्हणजे हा बृहस्पती, म्हणजे आपल्याकडे प्रोग्रेस वाढवतो. हा लक्ष्मी आणतो, म्हणजे धन. आणि रोज क्वार्ट्स आहे, आपलं प्रेम वाढवतो. हा जो आहे हा हॅपीनेस वाढवतो. वेगळ्या वेगवेगळ्या निगेटिव्ह एनर्जी कमी करतो. टायगर आहे, वेगवेगळ्या प्रकारचे स्टोन आपल्याकडे आहे. थँक्यू. नमस्कार, माझं नाव शैला पांडुरंग काळे, राहणार आष्टी, तालुका प्रतो, जिल्हा जालना. माझ्या गटाचे नाव वैष्णवी स्वयंसहायता महिला समूह. हे कशापासून बनवलंय ताई? चमकी उलन पासून. चमकी उलन पासून. आणि डॉल आहे, मधामध्ये डॉल आहे, चमकी उलन आहे. अच्छा, सुरेख कलाकृती आहे, खूप छान आहे ग. आणि हे काय आहे? हे पोपट बनवणे. पोपट. हा, वाव, हे जात आहे. जातो. वाव, कलश आहेत ना? दही हंडी ही दही हंडी आहे, आणि हे मागचे कलश आहेत.
छान आहे ग खूप. गणपती बाप्पा पण बनवलेत, खूप छान आहे. असा हा झुला आहे. छान असं कलाकृती आपल्याला या स्टॉल वरती पाहायला मिळतील. अतिशय सुरेख अशा यांच्या कलेला आपण दाद द्यायलाच पाहिजे. थँक्यू ताई. बोल कॉन्टॅक्ट. 94-20-62-35-72. थँक्यू. नमस्कार, माझं नाव शुभांगी राजेश मोहिते. मी रत्नागिरी वाघर मधून झोंबडी या गावातून आलेली आहे. यांच्याकडे मध आहे आणि त्यामध्ये 4 प्रकार आहेत. कोणता कोणता आहे 4 प्रकार? तुळशी, अजवाइन, जामून आणि मिक्स मल्टीफ्लोरा. अच्छा, ह्या छोट्या बॉटल पण मधाच्याच आहेत ना? हो, हो. किती वजन आहे त्याचं? 100 ग्रॅम. 100 ग्रॅम. कितीची आहे 100 ग्रॅम? 100 ग्रॅम तुळशीचे आहे ते 150 रुपये. अच्छा, वेगवेगळी प्राइस हा, आहे. आणि मिक्स आहे मल्टीफ्लोरा आहे ते 130 रुपये. काजू हा बिना सालाचा कसा आहे हा? 240 रुपये पाव किलो. आणि सालवाला? मीठ्यामध्ये आहे तो 240 आहे आणि साधा आहे तो 220 आहे आणि मसाला आहे तो 270. तुळशीचं टेस्ट करताय काय? तुळशी छान. तुळशीचं. थँक्यू. हा यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे. थँक्यू. माझं नाव आशा पडवले. मी डहाणू भुलवड मधून आले, रामपूर मधून. बोलवडचे जगप्रसिद्ध चिकू हे त्यांच्याकडे आहेत. कितीचे हे? हे मॅडम 50 ला लावलंय मी. 50 ला. हा. आणि हे कमरक पण आमच्या शेतातलेच आहेत. ते कमरक पण मी 50 लाच लावले. अच्छा. आणि हे चिकू पावडर आहे. चिकू पावडर आहे. कितीचं पॅकेट आहे चिकू हे 100 पावडर? ग्रॅमला 100 रुपये. 100 रुपये. आणि हे चिकू लोणचं आहे 200 ग्रॅमला 150 रुपये. म्हणजे सगळ्या चिकूचे हा, पूर्ण प्रोडक्ट आहेत चिकूचं. का? हो हो. हा. आणि हे चिकू चिप्स आहेत. चिकू चिप्स आहेत. कितीचं पॅकेट आहे? हे 100 ग्रॅमला 80 रुपये लावले. 80 रुपये. हा. छान. ऑल द बेस्ट. हा यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे. थँक्यू. नमस्कार, मी शुभांगी कावलकर अमरावतीवरून आलेली आहे, तळेगाव ठाकूर. शेणापासून बनवलेल्या या सगळ्या वस्तू आहेत. ही लक्ष्मीची पावलं आहेत. याच्यात दिवा लावू शकतो हो ना? असं हे तुळशी वृंदावन म्हणजे दिवाच आहे. सगळं हे शेणापासून बनवलेलं आहे. अतिशय सुरेख असं आहे. ताई, या लक्ष्मीच्या पावलांची काय प्राइस आहे? हे 150 ला जातात, हा. हे 101 रुपयाला जातात. म्हणजे साईज प्रमाणे त्यांची प्राइस आहे हो ना? हे काय आहे छोटस? हे डेकोरेशन साठी आहे. अच्छा, गाईच्या decoration शेणाचंच साठी. आपण तयार केलेलं आहे. अच्छा. तसंच यांच्याकडे अगरबत्ती देखील आहेत वेगवेगळ्या फ्लेवर मध्ये. हे आहेत श्री, स्वस्तिक असं सगळं हे शेणापासूनच बनवलेलं आहे. त्याचबरोबर अगरबत्ती बरोबरच धूप देखील यांच्या स्टॉलवर आपल्याला पाहायला मिळेल. हे बॉटल मध्ये काय आहे? हे गाईचे शेण वाती आहेत का? गाईच्या याच्यापासून तयार केलेले वाती आहेत. अच्छा, वाती आहे. तुपापासून. अगरबत्ती मध्ये सुद्धा खूप वेगवेगळे प्रकार आहेत. कपधूप आहेत. थँक्यू ताई. हॅलो, माझं नाव प्राची वाघमारे. मी नागपूरवरून आलेली आहे आणि माझ्याकडे कॅनव्हास पेंटिंग अवेलेबल आहे ना. सर्व पेंटिंग मी तयार केलेले आहे. हे सगळं स्वतः करते. अरे वा, अतिशय सुरेख असं पेंटिंग या ठिकाणी आपण पाहतोय. अगदी हुबेहूब अगदी रेखाटलेलं आहे. कितीने या फोटो फ्रेम चालू होतात तुझ्याकडे? 300 पासून ते 8-9 हजार आणि कस्टमाइज पण करून मिळेल. अच्छा, 300 पासून सुरुवात होते आणि मग ती तू कस्टमाइज करून सुद्धा देते. हो. जसं पाहिजे तसं आपल्याला कस्टमाइज करून सुद्धा मिळेल. या अशा छोट्या छोट्या फ्रेम आहेत गिफ्ट देण्यासाठी. छान असं ऑप्शन आपल्याला या स्टॉल वरती पाहायला मिळेल. स्टॉल नंबर किती आहे तुझा? A36. A36 असायचा स्टॉल नंबर आहे. छान अशी पेंटिंग या स्टॉल वरती आहेत. माझा कॉन्टॅक्ट नंबर 9545197830. थँक्यू. माझं नाव यशस्वी देसाई. मी कोल्हापूरहून आली आहे आणि आपले टेराकोटाचे हँड पेंटेड पॉट्स आम्ही बनवतो. सुंदर असे हे फ्लॉवर वास आहेत. अगदी छोटे छोटे. काय प्राइस रेंज ताई चालू होते? ते 100 रुपये पासून आहेत. 100 रुपयापासून सुरुवात होते आणि मग मोठे सुद्धा आहेत त्याच्यामध्ये. त्याप्रमाणे त्याची प्राइस रेंज बदलत जाते. हे बाप्पा हे 1000 ला सेट आहे हा 5चा. अच्छा, छान आहे. आणि हे पण छान आहेत. मस्त आरामात बसलेत बाप्पा. हे 500 ला सेट आहे हा. 500 ला सेट आहे. छान अशी टेराकोटापासून बनवलेल्या वस्तू आपल्याला या स्टॉल वरती पाहायला मिळतील. गिफ्ट देण्यासाठी स्वतःसाठी छान असा ऑप्शन आहे. हे प्लांटर 350. 350 असे हे मोठे फ्लॉवर वाज देखील आहेत. शोपीस आहेत.
छान असे फ्लॉवर वास आहेत. हे काय आहे कॉर्नरचं? हा, तो 4000ला सेट आहे पूर्ण. काय आहे ते? असे शोपीस शोपीसच आहे. हो, हो. शोपीस आहेत. थँक्यू ताई. 99 22 31 06 12. थँक्यू. नमस्कार, मी सौ प्राजक्ता प्रकाश रेवाळे, गृहलक्ष्मी बचत गटाचे उपाध्यक्ष. आम्ही रायगडहून आलो. सॅनिटरी पॅड आहेत तुझ्याकडे, हा. हो ना? हा. काय खास आहे याच्यामध्ये सांगशील? ह्याच्यामध्ये पूर्ण हे 5 लेयर्सनी बनलेलं आहे हा, आणि हे कॉटन आहे. कॉटन आहे. हा. म्हणजे याच्यामुळे काही त्रास नाही होणार नाही, नाही, आम्ही इचिंग होणार नाही असं. नाही. काय प्राइस आहे या पॅकेटची? आम्ही बाजारामध्ये 50 रुपयाला विकतो, हे इथे 40 रुपयाला लावले. आता इथे एक्झिबिशन मध्ये हा. 40 रुपयाला आहे. थँक्यू. हा यांचा कॉन्टॅक्ट आहे. माझं नाव प्रांजल प्रतीक वाडेकर. आम्ही चिरनेर वरून आलोय, मुरण, रायगड. मातीपासून बनवलेली भांडी आहेत या ठिकाणी. ही चूल आहे. त्याला काय म्हणतात ग ताई? त्याला तवी बोलतात. तवी. तवी. आणि हे मटक आहे, हे हो मटकं ना? आहे. पण जरा शेप वेगळा आहे, त्यामुळे हा. वेगळं काहीतरी असं वाटतंय. वाटतंय. आणि हे तवे आहेत ना? हे खापरी आहे, त्याला तवा बोलतात. अच्छा, ही भीन आहे. म्हणजे भाकरी करू हा, शकतो. याच्यात भाकरी चपाती करू शकतो करू आपण. शकतो. याच्यात घावणे वगैरे काढू शकतो, हा. पुरणपोळी करू शकतो याच्यामध्ये. पण मग हे वापरायचं कसं? साफ होतं लगेच? होतं साफ. अशी हे पाण्याने वॉश केलं ना आपण नॉर्मली, आणि पुसून वॉश करायचं आणि पुसून ठेवायचं. अच्छा. सुक्या फरशी. अशी ही वेगवेगळ्या प्रकारची मातीची भांडी या स्टॉल वरती आपल्याला पाहायला मिळतील. किती आहे तुझा स्टॉल नंबर ताई? माझा 829. छान आहेत ग. थँक्यू. लग्नाची वगैरे भांडी वगैरे हवी असतील ना, तर ती पण आम्ही देतो. आम्हाला फोनवर किंवा प्रत्यक्षात ऑर्डर दिली ना, तर आम्ही घरपोच येऊन तुम्हाला तुमची भांडी पोच करतो. थँक्यू. नमस्कार, माझं नाव वेदश्री विश्वास शिंदे. आम्ही रत्नागिरीतून आलोय, प्रॉपर तालुका जिल्हा रत्नागिरी, मुक्काम पोस्ट वेळवण. आमच्या गटाचं नाव आहे लक्ष्मी केशव स्वयंसहायता बचत गट. रत्नागिरीचे हापूस आंबे आहेत हो, तुझ्याकडे, रत्नागिरी. हो ना? हो, कसे डझन आहेत हे? हे 1200 रुपये डझन आहेत आणि हे 1000 रुपये डझन आहेत. त्याच्यामध्ये कुठल्याही केमिकलचा वापर करून पिकवलेला नाही. Organic- पेंड्यात हो, पिकवलेले. पेंड्यात हो ना? पिकवलेला हापूस आंबा आहे आमचा. वा. आणि GI मानांकन आहे आमच्या बागांना. छान. सरकार मान्य बागा आहेत आमच्या. तसंच यांच्याकडे आंबा पोळी, फणस पोळी, काजूमध्ये सालाचे काजू, बिना सालाचे काजू, सरबत, कोकम आगळ, आमरस, खोबरेल तेलात तळलेले हे फणसाचे गरे, असं सगळं काही आहे. आमरसचा डबा काय प्राइस आहे ताई? 400 रुपये 400ला एक. 1 किलो. माझं नाव राधाकुंदन शेटे. मी नवदुर्गा स्वयंसहायताची सदस्य आहे. तसेच माझ्या गावाचे नाव काळबादेवी रत्नागिरी. आमच्याकडे सर्व प्रकारचे मसाले, फणसगरे, आमरस यांचं प्रोडक्शन होतं. आज मी गेले 6 वर्ष ह्याच्यामध्ये कार्यरत आहे आणि आम्हाला उत्तरोत्तर प्रगती आमची होत आहे. ऑल द बेस्ट. म्हणजे माझ्या बचत गटाचं नाव प्रगती स्वयंसहायता. मी सांगली जिल्हा पलूस तालुक्यातून आले आहे. यांच्याकडे आहे ऑर्गॅनिक गूळ, तसंच टोस्ट आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारची बिस्किट आहेत. कोणती कोणती आहेत ताई तुझ्याकडे? नाचणी, बाजरी, ज्वारी, मिलेट. आणि कितीचं पॅकेट आहे हे डब्बा? डब्बा 300 रुपयाचा. 300 रुपये. 400 ग्रॅम. अच्छा, वेगवेगळ्या प्रकारची बिस्किट आहेत तुझ्याकडे? रोट अच्छा. आणि गव्हाची बिस्किट आहे. कसली? गहू बिस्किट. गहू बिस्किट. हा. मी टेस्ट केलं ते हेच आहे हा, ना? टेस्ट केलं. छान आहे चवीला. अगदी पौष्टिक बिस्किट आपल्याला या स्टॉल वरती पाहायला मिळतील. हे बिस्किट मी आता या ठिकाणी टेस्ट केलं, चवीला खूप छान आहे. थँक्यू ताई. हा यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे. थँक्यू ताई. माझं नाव शोभा दोर. मी कुठून आलात तुम्ही? कारंजाहून आले, वाशिम जिल्हा कारंजाला. हे काय मावशी? हे शेवळे आहे. खिरीसाठी? हो, कशापासून बनवतात या? रव्यापासून. रव्यापासून. कितीचं पॅकेट आहे हे? 100 रुपये 100चं हे पॅकेट आहे. पण मग हे यातला जो एक भाग आहे तो किती वाट्या होत असेल? 2 वाट्या. 2 वाट्या होतो. म्हणजे याच्या पूर्ण ह्याच्यामध्ये 8 वाट्या होतील, बरोबर? हो. हो ना? हो. कितीचं पॅकेट म्हणाला? 100 रुपये. 100 रुपयाचं. छान आहे. हा यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे. माझं नाव अर्चना हरिचंद्र डवळेकर. मी मुरुड जंजिरावरून आलेली आहे. यांच्याकडे आहे मसाला. काय पॅकेट आहे प्राइसची? 200 रुपये 200. पाव किलो आहे. आणि सुकी मच्छी आहे, जवळा आहे सुका, सुके बोंबील आहेत, सोडे आहेत. कितीचं पॅकेज आहे? तो
पाव किलोच आहे. पाव किलोचं. करंदी आहे. करंदी आहे. कितीचं बांगडा आहे. पॅकेट आहे करंदीचं? 150 रुपये पाव आहे. 150 रुपये. सुकी मच्छी या स्टॉल वरती आपल्याला पाहायला मिळेल. सुका बांगडा आहे. आणि हे काय आहे ग? ते छोट्या सुरमईचे आहेत. सुरमई आहे. थँक्यू. हा यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे. हा यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे. माझं नाव नंदा नामदेव वाघ, राहणार लोणी, तालुका राहता, जिल्हा अहमदनगर. यांच्याकडे पापड आहेत. हे कोणते आहेत? साबुदाणा बटाटा आहे. साबुदाणा बटाटा म्हणजे उपवासाचे हा, आहेत. हे तांदळाचे, तांदळाचे. हे नागली, नाचणी. हा, हे पालक, आणि हे मका, ज्वारी, कुरडई, चकली, वेफरस, वडे, पळी पापडी, शेवई. म्हणजे तुम्ही पावसाची तयारी करून ठेवली आहे सगळी, हो ना? थँक्यू. नमस्कार, माझं नाव आरती श्याम हासोलकर. मी अमरावती जिल्हा इथून आलेली आहे. हे 9 प्रकारच्या धान्याचं पीठ आहे. याच्यामध्ये 9 प्रकारच्या धान्याला मेंटेन करून बनवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये शेवग्याच्या शेंगांचा गर काढून त्याला डिहायड्रेट करून याच्यामध्ये घातलेलं आहे. त्याचं थालीपीठ छान बनतं, पराठे छान बनतात आणि भाकरी सुद्धा छान बनतात. पौष्टिक एकदम हा, ना? पौष्टिक आहे आणि अनपॉलिश धान्यांचं आहे. त्याच्यामुळे तुमच्यासाठी हेल्थ साठी पण छान आहे आणि त्याचे तुपात भाजून लाडू सुद्धा छान आहे. हे तांदळाचं पीठ आहे. हे पण अनपॉलिश तांदूळ वापरलेले आहे. हे राजगिरा पीठ आहे. ही तूर डाळ आहे. या तूर डाळीला तुम्हाला कुकरला लावायची गरज नाही. बाहेर उकडीच्या पाण्यात धुवून टाकली आता 3-4 पण शिजते? 3-4 उकडीमध्ये तुमची डाळ शिजून तयार होते. अरे वा. आणि हे 9 प्रकारच्या धान्याचं पीठ आहे, मल्टीग्रेन पीठ. त्याच्यामध्ये या तुरंगा आहे आणि हे ढोकळा पीठ आहे. या ढोकळा पिठामध्ये तुम्हाला फक्त 1 वाटी पीठ, 1 वाटी पाणी आणि 1 चमचा तेल घालायचं, मिक्स करायचं आणि लावून द्यायचं. 10 मिनिटात ढोकळा तयार होईल. हे जाम आहे, मिक्स फ्रूट जाम आणि हा साखर आंबा आहे. छान. ऑल द बेस्ट ताई. आणि हा मागे तुझा कॉन्टॅक्ट नंबर आहे, हो ना? माझा नंबर. मी स्नेहा मुके आणि मी पालघर वरून आलेले आहे आणि आपल्याकडे लाकडी घाण्याची सगळी तेल, शुद्ध प्युअर तेल भेटतात. हे अशा पद्धतीने तुम्ही बनवता तेल? इथे जे दाखवलं हे हो, ह्या पूर्णपणे लाकडी घाण्याच्या पद्धतीने आपण सगळी तेल अच्छा. बनवतो. लाकडी घाण्याच्या पद्धतीने आपल्याकडे तेल बनवलं जातं. मग यामध्ये खूप वेगवेगळे प्रकार असतील ना तेलामध्ये? त्याच्यामध्ये तिळाचं तेल, शेंगदाण्याचं तेल, हा. खोबऱ्याचं तेल, बदामचं तेल, हे सगळ्या प्रकारचं तेल आपण अच्छा, ही बनवतो. सगळ्या प्रकारची तेलं तुम्ही बनवता. ही इथे सॅम्पल साठी ठेवलेली आहेत आणि ही सगळं तेल या ठिकाणी लाकडी घाण्यावर बनवलं जातं. थँक्यू ताई. हा यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे. स्टॉल नंबर आहे A45. छोट्या मुलींचे क्रोशापासून हाताने विणलेले हे फ्रॉक आहेत. सुरेख असे हे फ्रॉक आहेत. त्याचबरोबर मोठ्यांसाठी सुद्धा या ठिकाणी छान असं कलेक्शन आहे, अतिशय सुरेख असं. त्याचबरोबर टेबल क्लॉथ, टेबल रनर असं देखील कलेक्शन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. जॅकेट्स आहेत, असे हे स्कर्ट आहेत. छान असं कलेक्शन या स्टॉलवरती आहे. सगळं हे हँडक्राफ्टेड आहे. हे पण अतिशय सुरेख आहे. ताटावरचा रुमाल. थँक्यू दीदी. या मावशी आल्यात तामिळनाडूवरून आणि त्यांच्याकडे ना असे हार आहेत, साईड लटकन आहेत. छान आहेत हार खूप. हा एक हार खूप छान आहे. वेगवेगळ्या साईज मध्ये सुरेख असे हार आहेत. छान आहेत. कितीपासून सुरुवात होते त्यांना विचारते. मावशी, कितीपासून सुरुवात होते? प्राइस 100 लेंदे 1500. अच्छा, 100 से स्टार्ट होता है स्टार्टिंग है हाँ. 1500. अच्छा, 100 पासून सुरुवात होते ते 1500 पर्यंत यांच्याकडे असे साईड लटकन हार वगैरे आहेत. थँक्यू.